ब्रेकच्या नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्षवेधीमध्ये आपला विषय सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने विरोधक घायाळ झालेले आहेत का, आणि ज्या प्रकारे अतुल भातखळकर सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि ते मुद्दे मांडतात त्या पातळीला काही बाबतीत काँग्रेसची अडचण झाली आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट, काँग्रेसची सुद्धा काही एक भूमिका आहे, राष्ट्रवादीची सुद्धा भूमिका आहे. उदाहरणार्थ शिवस्मारकाला परवानगीचा मुद्दा असेल, हे खरं आहे की परवानगी आताच्या काळात जावडेकरांच्या मिनिस्ट्रीने दिली, पण हेही तितकंच खरं नव्हतं का की तो पर्यावरण दृष्ट्या एक सेन्सिटिव्ह इश्यू होता आणि त्यामुळे तो विलंब झाला होता. हे भाजप मान्य करणार आहे की नाही, आणि असे अनेक मुद्दे आहेत ज्याच्या बाबतीत बोलणं होणार आहे आपल्याला. विश्वास उडगींकडे आपण जाऊयात. खास करून उडगीची बजेटच्या पूर्वसंध्येला आज आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला. मुख्यमंत्र्यांच्या अभिभाषणाला उत्तर दिलं गेलं. त्यातून जे चित्र मुख्यमंत्री मांडतायत, ज्याला आपण रोजी चित्र म्हणू शकतो, त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही खरी आकडेवारी आणि परिस्थिती जी तुम्हाला दिसते, काय वाटतं तुम्हाला? नाही, विकास दराविषयी जी काही मांडणी होते आहे ती अत्यंत भ्रामक आहे. कालचीच काही इकॉनॉमिक जर्नलिस्टांनी भारत देशाच्या विकास दराविषयी जी काही 7.2 वगैरे सांगितले जात आहे, तर ते म्हणतात की होणं शक्य नाही, इट हॅज टू बी ओनली 5. महाराष्ट्राचा विकास दर हा देशापेक्षा जास्त असू शकेल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात. ते कशाच्या जोरावर? हे एक स्वप्नरंजन आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणजे जे काही आकडेवारी उपलब्ध आहे, आता तुम्ही नियोजन आयोग रद्द केला आणि नीती आयोग आणला, तर सगळी आकडेवारी पण तुम्ही गोलमाल पद्धतीने मांडताय, तर हे देशाच्या जनतेचं फसवणूक आहे असं मला ते स्पष्टपणे म्हणायचं वाटतं. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूणच मेक इन इंडियाचा कार्यक्रम जरी बांद्राला केला असला तरी या ठिकाणी MOU कागदावरती आहेत. प्रत्यक्षात गुंतवणूक किती येईल? कारण मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स मगाशी वाघमारेंनी म्हटलं ते अत्यंत योग्य आहे. अहो, ते मायनस आहे तो. आणि अशा वेळेस महाराष्ट्र जो उद्योग प्रधान राज्य आहे, इथे कोणते नवीन उद्योग स्पेसिफिकली येणार हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं किंवा अर्थमंत्र्यांनी जाहीर करावं. डिसेंट्रलायझेशन असणार की नाही का? सगळे मुंबईच्या बाजूला येणार. एक्झॅक्टली. म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या बाजूला फक्त येतील आणि नेमके कुठले येतील त्यांनी जाहीर करावं ना. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये हे गुंतवणूक होणार का फायनान्शियल सेक्टरमध्ये होणार? माझा असं स्पष्ट म्हणणं आहे, हे फायनान्शियल सेक्टरमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीचे प्रस्ताव आहेत. आणि म्हणून फायनान्शियल सेक्टरमध्ये अधिक प्रायव्हेट कॅपिटल आणणं या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. आणि महाराष्ट्र बिंग द फायनान्शियल सिटी, मुंबई बिंग फायनान्शियल सिटी, त्यामुळे असे जास्तीत जास्त प्रस्ताव हे इथे येऊ पाहत आहेत. हे जाहीर करणं आवश्यक आहे. मी चांदोरकर, त्यानंतर जोग आणि मग विद्याताईंना घेऊन शेवटी मी सगळा वेळ त्यांनाच देईन, भातखळकरांना, म्हणजे सगळ्यांच्या मुद्द्यांचं कव्हरअप ते करू शकतील अशा अर्थाने. मी पहिल्यांदा पुण्याला चालेल चंदावरकरांकडे. चंदावरकरजी, मगाशी त्यांनी तुमच्याही हाऊसिंग धोरणाच्या संदर्भातलं विधान त्यांनी केलं होतं. त्याच्या जोडीला जी आकडेवारी आणि जे चित्र मांडू पाहतायत मुख्यमंत्री, आणि खास करून आधीच्या सरकारच्या तुलनेत हे चित्र आम्ही कसं तयार करतोय ते दाखवू पाहतायत, हे दावे पटण्याजोगे आहेत का? वस्तुस्थितीला धरून आहेत का? नाही प्रसन्न, पहिली गोष्ट म्हणजे हाऊसिंग बद्दलचं स्टेटमेंट मी नव्हे, संजय जोग यांनी केलं होतं. पण ते ठीक आहे, म्हणजे त्यात काही फार हे नाही. मुद्दा असा की मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रासारख्या इंडस्ट्रीयल औद्योगिक राज्याचे एक मुख्यमंत्री, आघाडीच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ही भूमिका मांडावीच लागते आणि त्यांना तसं एक प्रोजेक्शन करावंच लागतं. मनातून त्यांना कदाचित माहीत असेल की अनेक प्रॉब्लेम्स आहेत आणि ते मध्ये मध्ये एक्सपोज होतात. तुमचा स्पेसिफिक प्रश्न जो आहे की हे खरंच असं एवढी वाढ होते आहे का, औद्योगिक वाढ होते का, होत नाहीये का वगैरे, तर मला असं वाटतं भातखळकर आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत, त्यांना सगळ्यांना हे माहिती आहे की अनेक समस्या आहेत, जागतिक मंदीचं जे वातावरण आहे त्याचा तो परिणाम आहे वगैरे वगैरे. पण महाराष्ट्रातली एक गोष्ट मी तुम्हाला विरोधाभास एक पटकन दाखवू इच्छित होते, या सगळ्या पॅनलवरच्या आताच्या मंडळींना पटकन लक्षात येईल. मेक इन इंडियाचा जो कार्यक्रम झाला गिरगाव चौपाटीवर, तिथे 8 लाख कोटीच्या MOU झाले वगैरे, हे सगळं आपण सांगितलं, महाराष्ट्र सरकारने सांगितलं, ते मांडण्यात आलं की एवढी गुंतवणूक आली वगैरे. त्याच्यानंतर 10 दिवसात 15 दिवसात म्हणा, विधानसभा अधिवेशनामध्ये काल सुभाष देसाई हे जे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहेत, त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना असं सांगितलं की SEZ प्रकल्प जे महाराष्ट्रात आहेत, स्पेशल इकॉनॉमिक झोन, त्याच्यामध्ये कुठेही काही ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे ते आम्ही बंद करत आहोत SEZ सगळं. प्रश्न म्हणजे त्या ज्यांनी SEZ घेतले होते उद्योगपतींनी, त्यांना आम्ही तिथे हाऊसिंग वगैरे सारखे प्रकल्प करण्याची परवानगी देत आहोत, कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी मुळात हे SEZ उभे केले होते, पण तिथे ती मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी काही होऊ शकली नाही किंवा येऊ शकली नाहीये, हे त्यांनी मान्य केलं लेखी उत्तरामध्ये विधानसभेमध्ये. तर एका बाजूला आपण सांगतोय औद्योगिक एवढी सगळी इन्व्हेस्टमेंट येते आहे, MOU होत आहेत वगैरे, दुसऱ्या बाजूला आपण सांगतोय SEZ
मध्ये कुठलंच प्रपोजल आलेलं नाही वगैरे वगैरे. पण प्रसन्न याच्यामध्ये एक मला महत्वाचा पॉइंट हा सांगायचा आहे की हे जे सगळी मंदी किंवा ही जी सगळी वाईट अवस्था SEZ ची किंवा बाकी सगळ्यांची आहे त्याला काही भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना जबाबदार नाहीये. ही परिस्थिती काँग्रेस आणि NCP राज्य सत्तेवर असताना सुद्धा होती. त्यांच्या काळातच हा निर्णय नारायण राणे उद्योग मंत्री असताना त्यांनी घेतला होता की हे SEZ म्हणजे कल्याणी उद्योग समूह, भारत फोर्जचा किंवा व्हिडिओकॉनचा, नवी मुंबईतला SEZ किंवा बाकीचे SEZ जे आहेत ते काही ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे शेवटी ते लँड पडून राहते आहे. शेतकऱ्यांना त्यांनी ते काही जे मोबदला मार्केट रेटनुसार द्यायचा तो दिला, जमिनी घेतल्या, पण गुंतवणूकच येत नाही. हे चित्र पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा मांडलं होतं. तर त्याच्यामुळे थोडंसं एक पॉलिटिक्स बाजूला ठेवून आपण हे बघू महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने की काही नवीन गुंतवणूक येण्यामध्ये खूप मोठे चॅलेंजेस आहेत. महाराष्ट्रात पाण्याची समस्या आहे मोठी दुष्काळामुळे. उद्योगधंदे जे येत असतात, गुंतवणूकदार जे असतात त्यांना पाणी पाहिजे, वीज पाहिजे, या सगळ्या गोष्टी, लँड पाहिजे, जमीन, लँड ॲक्विजिशन मधनं अनेक प्रॉब्लेम आहेत. तर मला एक आपली चर्चा आतापर्यंतची ऐकल्यावर एक शेवटचा मुद्दा फक्त सांगायचा आहे की विश्वास उटगी हे तसे डाव्या चळवळींशी संबंधित आहेत आपल्याला माहिती आहे आणि त्यांचं वाघमारे यांच्या बरोबर इतकं मोठं एकमत वगैरे होत आहे. तर मला असं दिसतंय की डावे आणि काँग्रेस हे एकत्र येऊन सरकारवर टीका करत आहेत किंवा त्या पद्धतीचं एक ओव्हरऑल चित्र आपल्याला इथे दिसत आहे. हा जर राष्ट्रीय स्तरावरही अशी काहीतरी हे होत असेल तर मला असं वाटतं की तो पक्षीय किंवा राजकीय फक्त आर्थिक मुद्द्यांवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना असं म्हणत राहावं लागणार की आम्ही हे करतोय, ते करतोय, ही गुंतवणूक येते, ती गुंतवणूक येते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना तेही तसंच बोलत होते, त्यात काही पक्षाचा भाग नाहीये. हे सगळं मोठं थोडं एक संकट आहे. दुष्काळ जसं संकट आहे तसंच ते आहे. आणि दुष्काळाच्या काळात सुद्धा आपण काँग्रेस NCPने काय करू शकले हे बघितलंच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे या विषयात काँग्रेस NCP काही करू शकलं नाही. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सुद्धा फारसं काही करू शकत नाही. एक्झॅक्टली चंदावरकरजी, तुम्ही हा मुद्दा मांडलेला आहे तोच महत्वाचा आहे जो मी वनिता भातखळकरांना विचारणारही होतो की आमच्या काळामध्ये सर्वाधिक मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. हे जर का खरं असेल तर मागच्याच भाषणामध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की काँग्रेसने कर्जमाफी देऊन सुद्धा आत्महत्या का झाल्या, मग त्याच सिद्धांतानुसार आज आपल्याही काळात आत्महत्या जणू काही थांबल्यात का प्रतिप्रश्न विचारावासा वाटतो. तो विचारण्यापूर्वी पहिल्यांदा जोग, त्यानंतर विद्याताई आणि मग शेवटी भातखळकर. जोग सर बोला, काय म्हणताय थोडक्यात प्लीज. थोडक्यात सांगायचं झालं तर मला असं वाटतं आता हा पेरिनियल इश्यू झालेलाच आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा. जेव्हा अपोजिशन मध्ये माननीय जेव्हा मुख्यमंत्री एकनाथराव खडसे होते, अत्यंत जोरात जोरात बोलून सांगत होते की ह्यांचा नाकर्तेपणा कसा रिस्पॉन्सिबल आहे. सगळं ठीक आहे, म्हणजे मला ह्याच्यात पॉलिटिक्स आणायचंच नाही. मला फक्त 3च मुद्दे मांडायचे आहेत. एक, महाराष्ट्राची जी आत्ताची परिस्थिती आहे ती मायनस जी ग्रोथ आहे ती ग्रोथ जर का पॉझिटिव्ह करायची असेल म्हणजे ह्यांचंच सरकार आहे हो. गुजरातमध्ये ती 12% आहे. नंतर मी आता मध्ये शिवराज सिंग चव्हाणांचा इंटरव्ह्यू केला, तो नंतर झाला. CAGR घेऊया आपण. त्यानंतर जेव्हा यांच्याकडे जाऊया आपण मध्य प्रदेशमध्ये CAGR ग्रोथ 12%. बिहारमध्ये जिथे बीजेपीने सपाटून मार खाल्ला तिथे 16%च्या वर आहे. स्वतः प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींना हे बोलावं लागलं होतं. त्यामुळे आपण मोठा इश्यू घेऊया, याच्यात राजकीय कुठला अभिनव न आणता. एक म्हणजे ऍग्रिकल्चर ग्रोथ वाढवण्यासाठी हे सरकार येत्या काळामध्ये पुढच्या 4 वर्षात किंवा 3 वर्षामध्ये जो कार्यक्रम असतील त्याची अंमलबजावणी करतील का. दुसरा महत्वाचा इश्यू म्हणजे शेती आणि शेती रिलेटेड जे इश्यू आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काय, जसं आता प्राईम मिनिस्टरनी किंवा आता अरुण जेटलींनी सांगितलं त्यानुसार फूड प्रोसेसिंग सेक्टर 100% FDI आता अलाव केली आहे. त्यामुळे इथे जी लागणारी आहे तो जवळपास 40% जो लॉस आपला फार्म टू फॅक्टरी मध्ये जातो तो रिड्यूस करण्यासाठी प्रयत्न होणार का. आणि तिसरे जे 181 इरिगेशन प्रोजेक्ट आता पेंडिंग आहेत त्याला साधारण 80,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. त्यासाठी जसं नितीन गडकरी नेहमी सांगतात मनी इज नॉट अन इश्यू. मग मनी जर आणायचा असेल मग त्याच्यात जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याच्यात वर्ल्ड बँक असेल, ADB असेल, KFW आणि त्याचबरोबर प्रायव्हेट इक्विटी फंड जे असतील असे जे आणून हा जर कालपद्धतीने केला तर मला असं वाटतं आता शेती रिलेटेड उद्योग आणि मग पर्यायाने इरिगेशनच्या मार्फत ऍसेट क्रिएशन हे झालं तर हे अत्यंत महत्वाचं ठरेल. आणि परत एकच फक्त सर्वात पायाभूत सुविधा याकडे लक्ष देताना आता मुंबईमध्ये जसं अतुल म्हणाला तसं साधारण 1 लाख कोटीचे प्रोजेक्ट हे आता इन द प्रोसेस ऑफ इम्प्लिमेंटेशन आहेत. मला असं वाटतं ते जर का डेफिनेटली टाइम बाउंड पद्धतीने होत असतील आणि परत याच्यातली विघ्न सगळी बाजूला सारून तर मुंबई सारख्या ठिकाणी असेट क्रिएशन जो सर ते विघ्न आहेत पण ती जर का एवढी सहज दूर होण्यासारखी असती तर कदाचित काँग्रेसने केलं असतं असं मगाशी वाघमारे ब्रेकमध्ये मला सांगत होते. पण तो वेगळा मुद्दा, पण आपल्या शुभेच्छा ते असाव्यात हे मला मान्य आहे.
मी शेवट या तो मला असं वाटतं या मी ठीक आहे, मी शेवटची माझ्या दोनच असं कमेंट वाटतं घ्यायच्या आहेत. मी विद्यार्थ्यांची कमेंट घेतो आणि त्यानंतर भातखळकरांकडे. ऑलरेडी प्रसन्न फक्त एकच याच्या संदर्भातला डीपीआर तयार आहे. माझं तेच म्हणणं आहे, जर डीपीआर तयार असेल तर ठीक आहे. 3 वर्षामध्ये हे अप अँड रनिंग व्हायला पाहिजे. एवढीच आता ओके, अपेक्षा आहे. विद्याताई पहिली विद्यार्थ्यांची मी कमेंट घेतो आणि मग मी भातखळकरांकडे शेवट समपसाठी त्यांच्याकडेच येणार आहे. विद्याताई बोला. मी बाकी आहात. नाही, त्यांना वेळ दिला या नव्हता. सगळ्यामध्ये मला एक सांगायचं आहे की आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये क्रूड ऑइलच्या किमती 140 बॅरलवरनं $40 पर्यंत झाल्या. खाली त्याचा आहे. फायदा अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी दिला. यांनी हा सगळा फायदा स्वतःच्या मोठे मोठे काय म्हणायचं त्याला उद्योजकांचे कर्ज फेडण्यासाठी केलेला आहे आणि त्याचा फायदा महागाई कमी करण्यासाठी सुद्धा झालेला नाहीये. आज शेतकरी आत्महत्या करतायत. पाण्याचे इतके महत्वाचे प्रश्न आहेत. आपण बघतोय पाण्यासाठी लोकांची वणवण होते, पाण्यासाठी लोक मरतायत आणि त्यासाठी सुद्धा यांनी चारा छावण्या सुद्धा दिलेल्या नाही आहेत. पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाहीयेत आणि मुख्यमंत्री वारंवार विचारतायत कर्जमाफी दिली तर हा प्रश्न सुटणार नाही. अरे कर्जमाफी तुम्हाला पहिले दिलंच पाहिजे आणि दुसरं म्हणजे कर्जमाफी तुम्ही कर्जमाफी देऊन प्रश्न सुटत नाही म्हणजे पुन्हा शेतकऱ्याला कर्ज का घ्यावं लागतं. तर बी बियाणं असतील, शेतीसाठी जे जे त्यांना आवश्यक गोष्टी आहे त्या खरं तर 3 वर्षापर्यंत कमीत कमी सरकारने दिल्या पाहिजेत आणि हमी भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. आज दुष्काळ आहे आणि दुष्काळ आज नाहीये, गेले 4 वर्षापासून हा दुष्काळ आहे. दुसरं म्हणजे भातखळकर जे म्हणाले की मेट्रो रेल्वे आमच्या काळात सुरू झाली, हे ते खोटं बोलतायत. मेट्रो रेल्वे मनमोहन सिंग असताना, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यावेळेस तो रेल्वेचा प्रोजेक्ट सुरू झालाय. तो आज मेट्रोचा पूर्ण झालेला आहे आणि अनेक मग बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू बिलचं स्मारक असू दे किंवा शिवाजी महाराजांचं स्मारक असू दे, या सगळ्या गोष्टी जमिनी स्वतःच्या ताब्यात घेणं, या सगळ्या गोष्टींची आम्ही सुरुवात केलेली आहे आणि कुठेतरी आम्ही चांगली कामं केली आणि त्याच्यावर ठप्पे मारून स्वतःला क्रेडिट घेण्याचं काम हे करतायत. पण यांनी आंतरराष्ट्रीय मध्ये मार्केटात डिझेल आणि पेट्रोलचे भाव कमी झाले, त्याचा फायदा संपूर्ण मोठ्या उद्योजकांना दिलाय, स्वतःचे खिशे भरण्यासाठी केलाय. पण सर्वसामान्य कष्टकरी गरीब जनतेला, शेतकऱ्यांना मात्र यांनी कसलाही फायदा दिला विद्याताई मला मुद्दा लक्षात आला. मला समप करू द्या प्लीज. मला त्यांच्याकडे जावं लागणार आहे. भातखळकरजी सगळे मुद्दे आता समोर आहे तुमच्या. नाही तर एवढे मुद्दे आहेत पण मुद्दा असा आहे यातला की उडगीकर म्हणतात की आकडेच खोटे आहेत. त्यामुळे मला वाटतं आकडेच खोटे असतील तर मग चर्चा कुठल्या कशाच्या आधारावर करायची. 1 लाख विंधण विहिरी आम्ही केल्याच नाहीत, नाही सांगितलं तेच खोटं आहे. फक्त त्यामुळे विहिरी असतील तर काय हा मग तेच ना, म्हणजे म्हणून म्हटलं की जर का आता उडगीकर तर या असं आहे ते तसे डावे बिवे नाही आहेत, ते डावेच आहेत, कळलं की नाही. त्यामुळे हेत्वारोप करणं, कारण मुद्द्यांवर चर्चा करता येत नाही आणि जेव्हा मुद्द्यांवर चर्चा करता येत नाही, मुद्दा काय आहे 2007च्या महापालिका निवडणुकीच्या आधी तुम्ही मेट्रो 2चं भूमिपूजन केलं. आम्ही एका वर्षामध्ये डीपीआर तयार केला, वर्क ऑर्डर दिली. त्यामुळे मुद्दा काय आहे, एका वर्षामध्ये कामाची प्रगती किती झाली, एका वर्षामध्ये मेट्रो तयार होऊन धावायला लागेल असं कोणाचीच अपेक्षा नाहीये. त्याच्यामुळे आता मला पूर्ण करू द्या. अहो अंधेरी वर्ष अहो ती फक्त 11.4 किलोमीटर आहे. आतून म्हणतो ते अहो ती 5 वेळा डिले झाली. त्याची कॉस्ट 2800 कोटीवरनं 4300 कोटी रुपये झाली. 2 मिनिटं आता मला बोलू मला भातखळकर पूर्ण करा प्लीज. भातखळकरांना पूर्ण करू द्या. पेट्रो तर आम्हीच केली. हा ते सगळं तुम्हीच केलंय. त्यामुळे मुद्दा असा आहे की महाराष्ट्रासमोर आता 2 मोठी संकट आहेत. हे वस्तुस्थिती आहे की उद्योगाची वाढ महाराष्ट्रात होत नाहीये. एसीजेडचं उदाहरण सुदैवान त्यांनी दिलं, पण त्यांनी सांगितलं की त्याचा आमचा काही संबंध नाहीये. तो प्रश्न मीच विचारला होता. त्यामुळे तो संबंध एसीजेडचा प्रश्न पूर्णतः वेगळा आहे. 8 लाख कोटीचे करार झाल्यानंतर आतापर्यंतच देशभरातलं ऍव्हरेज काय आहे की यातले 20% MOU हे प्रत्यक्षामध्ये येतात. बरं, आता आपण सगळे मिळून प्रयत्न करू की 20%च्या ऐवजी 40%, 50%, 60%, 100%. ठीक आहे. एक दुसरा तुम्ही जो मुद्दा मांडला हो. की हे सगळे जे करार झालेत हे फक्त मुंबई पुरते आहेत का. आजही सदनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्या दिवशी सुद्धा एका वाहिनीवर चर्चा करताना उद्योग मंत्री आणि मी होतो, त्यांनी त्यावेळेस सांगितलं की यात कोकण आहे, याच्यामध्ये विदर्भ आहे, याच्यात मराठवाडा आहे. प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत यातले फक्त 3 MOU साईन केले. हे 3 MOU हे विदर्भ, मराठवाडा आणि पालघरचे आहेत आणि तिन्ही शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. बरं, हे कुठल्याही फायनान्शियल सेक्टरशी संबंधित नाहीत. त्यामुळे शेतकरी जगवायचा असेल तर 2 गोष्टीची अत्यंत गरज आहे. एक, त्याला पाणी द्यायची आवश्यकता. पहिले कर्ज त्यामुळे केली पाहिजे. नाही ठीक आहे ना. आता म्हणून की फार
कर्जमाफी झाल्यानंतर किती आत्महत्या वाढल्या हे आपण पाहिलेलं आहे. आणि कर्जमाफी कुठल्या स्टेजला द्यायची, industrialist काय जरा आत्महत्या ऐका हो, करत होते का? जरा ऐका हो, थांबा. कर्जमाफी कुठल्या स्टेजला द्यायची हे मिश्रा तुम्ही बोलायचं काही आम्ही ऐकायचं. मिश्रा कमिटीने आता 5 वर्ष नाही 25 वर्ष तेच करायचे तुम्हाला. बघूया, त्यामुळे दिल्ली दूर मिश्रा कमिटीने सांगितलेलं आहे आधी पाणी द्या, व्हॅल्यू ॲडेड जो शेतीमाल आहे त्याला व्हॅल्यू ॲडेड करण्याची आवश्यकता आहे. म्हणून टेक्सटाईल पार्क आपण विदर्भात करतोय. आणि कर्जमाफी केली पाहिजे का, तर कर्जमाफी झाली पाहिजे. पण तुम्ही 70,000 कोटीची कर्जमाफी केल्यानंतर त्या वर्षी नंतर 2009, 2010, 2011 सुद्धा आत्महत्या वाढत गेल्या आणि पुन्हा शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. त्याच्यामुळे कर्जमाफी हा रामबाण उपाय नव्हे. त्यामुळे आम्ही पाणी देतोय, शाश्वत सिंचन, ड्रॉट प्रूफ ही शेती करण्याची आवश्यकता आहे. जो शेतमाल तयार होईल त्याला भाव मिळण्याची आवश्यकता आहे, त्याला मार्केट मिळण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच वेळेला जो यंग महाराष्ट्र जो आहे त्याला रोजगार देण्याची आवश्यकता आहे. त्याच्याकरता मेक इन ठीक आहे. महाराष्ट्राची भातखळकरजी, या प्रस्तावित योजना आहेत आणि त्याबद्दल कोणी टीका नाही करत आहे, हे कृपा करून समजून घ्या. या प्रस्तावित योजना नाही, आहेत. नाही, प्रश्न आज असा आहे, कशा- त्याच्यात अनेक योजना अहो, टीका या ते स्वतः कशा- मधल्याच पॅराडॉक्समुळे कशा गुंतागुंतीच्या बनतात याची आपल्याला कल्पना आहे. अजिबात शेतमालाला भाव नाहीये. मिळाला ऐकून पाहिजे. घ्या, पण जोशी. म्हणजे अहो, भातखळकरजी, जोशी, मी ऐकून चॅलेंज घ्या. नाही करते. भातखळकर, तुम्हाला मी चॅलेंज नाही करत आहे. बिझनेस केलं की नाही वर्षभरात? शेतीमालाचा तुम्ही असं भाव कसं मिळाला बोलू शकता? पाहिजे, पण मधली सगळी दलालांची व्यवस्था पण आम्हाला पाहिजे, कारण तो आमचा प्रमुख मतदार आहे. हे एकाच वेळी शक्य होत नाही. एवढं नम्रपणे मी निदर्शनास आणू आपल्या इच्छितो. माहिती करता सांगतो, दलालांची या विधानसभेत एपीएमसी मधनं शेतमाल आम्ही बाहेर करतोय, भाज्या बिज्या एपीएमसी मधनं आम्ही बाहेर करतोय. आणि त्याला हे काँग्रेस राष्ट्रवादीला विरोध करतायत. कुठल्या दलालांची गोष्ट करताय तुम्ही? आपण पत्रकार आहात, जरा माहिती घेऊन बोला. ठीक आहे. कार्यक्रमाच्या शेवटी या अधिवेशनात आहे. मला जे आम्ही इथे पास थांबावं करतोय. लागतंय, कारण वेळेची मर्यादा ही सगळ्यांनी कृपया समजून घ्या. मी नाही एक्सटेंड करू शकत, पण कार्यक्रमाच्या शेवटी भातखळकरांच्या बोलण्यावरून आणि आज मुख्यमंत्र्यांच्या आविर्भावावरून उद्याचं बजेट हे शेतकरी केंद्रीय असू शकतं, जी म्हणजे थोडक्यात केंद्रीय बजेटचं व्हर्जन 2 असू शकतं राज्य पातळीचं. कारण ज्या प्रकारची दिशा दाखवली जाते त्यानुसार अगदी कॉर्पोरेट वर्ल्डला सुद्धा हे हवं आहे, कारण आता खर्च करू शकणारा वर्ग हा शेती आणि ग्रामीण भागातला असणार आहे. त्याच्या खिशात पैसा खुळखुळला तर तो सर्व्हिस आणि इतर उद्योगांमध्ये पैसा टाकू शकणार आहे. त्यामुळे गावाकडे चला हा गांधीजींना दिलेला संदेश कधी नव्हे तो आता कदाचित भाजप सरकार सुद्धा अवलंबत आणणार आहे की काय असं वाटावीशी स्थिती आहे. पण त्यानिमित्तानं का होईना, जर का उद्याचं बजेट शेती केंद्रीय ग्रामीण केंद्रीय असणार असेल तर त्याचं स्वागत आतापासूनच. आजच्या या चर्चेला विश्वास उडगी, तुम्ही वाघमारे, त्याचप्रमाणे विद्याताई चव्हाण, भातखळकर, जोगजी आणि चंदावरकर यांनी वेळ दिला. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. चर्चेमध्ये थांबण्यापूर्वी लोकांनी काय म्हटलेलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या या आजच्या टीकेमुळे टिप्पण्यांमुळे विरोधक घायाळ झालेत का असा आपण प्रश्न विचारला, त्यावेळी लोक काय म्हणाले, आपण आपला कौल बघूयात. आपला कौल सांगतोय की 58% लोकांना वाटतंय की नाही, विरोधक घायाळ झालेले नाहीत, पण 42% लोकांना वाटतंय की विरोधकांना हा टोला बसलेला आहे. उद्या आणखी या पुढच्या चर्चेमधून कदाचित आणखी वेगळं काही तथ्य बाहेर येऊ शकतं. तुर्तास या चर्चेमध्ये थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र.